नमस्कार, माझं नाव अद्वय जोशी आणि तुम्ही माझे बरेच व्हिडिओज बघितले असतील जे MHT CETच्या रिझल्टमध्ये गडबड आहे असा आमचा सगळ्यांचा क्लेम आहे. त्याचा डेटा ॲनालिसिस आम्ही तयार केला होता. आता सगळं करून झाले, यूट्यूबचे व्हिडिओज बनवून झालेत, त्याच्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत भरपूर, अगदी CET सेलपर्यंत पण व्हिडिओ गेलाय. म्हणजे CETचे जे माननीय कमिशनर आहेत त्यांनी पण व्हिडिओ बघितलाय. त्या व्हिडिओला त्यांनी रिप्लाय पण केलाय, पण तो अर्धवट रिप्लाय केलाय ना. सेंटरचा डेटा आम्हाला माहिती, सेंटर वाईज रिझल्ट त्यांनी काही दिलेत ना, जेईचे पर्सेंटाईल दिले विद्यार्थ्यांचे हे चेक करायला की खरंच काय त्या वरच्या विद्यार्थ्यांमध्ये गडबड आहे की नाही. कुठल्याही पद्धतीची काही ऍक्शन झालेली नाहीये. कॉन्क्रीट की नाही इतक्या दिवसांमध्ये या गोष्टी होतील. जे विद्यार्थी आहेत ज्यांनी खरंच अशी संभावना आहे की जे काहीतरी गडबड करून पैसे देऊन ज्यांनी पहिल्या 300 400 500 मध्ये जागा मिळवली त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नो वर्ड. हे 2026 चालू आहे. 2025 ला पण सेम झालं होतं. 2025 ला सेम झालं होतं, तेव्हा सुद्धा काहीही कॉन्क्रीट ऍक्शन घेतली नाही, म्हणून तर 26 ला प्रमाण वाढले ना. 2024 ला पण झालं होतं. तर ही हॅट्रिक झाली आहे. सलग 3 वर्ष होते. MHT CET मध्ये होते का? नाही, MBA CET मध्ये सुद्धा होते. एक निष्पक्ष चौकशी ही बेसिक मागणी आहे, पण अजूनपर्यंत ती पूर्ण नाही झाली आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलाय की वी विल फाईल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL इन हायकोर्ट, की आम्हाला एक इंडिपेंडंट, हायली इंडिपेंडंट, ट्रान्सपरंट कमिटी, ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशन पाहिजे प्रॉपर, की ही पूर्ण प्रक्रिया तुम्ही तपासून बघा. ते जे विद्यार्थी आहेत डाऊटफुल, सगळे जे काही असेल नसेल सगळ्या गोष्टींची चौकशी करा आणि जो दोषी आढळला ना त्याला ह्या प्रक्रियेतून बाहेर काढा. हे सेम नीटमध्ये करण्यात आलं होतं 2024 ला. हे करून दाखवलंय. केंद्र सरकारने त्यावेळेस केलं होतं, ऍक्शन घेतली होती, CBIने एन्क्वायरी केली होती, माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश तसे दिले होते आणि बऱ्याच मुलांच्या ऍडमिशन कॅन्सल करण्यात आलं, काही जणांना अटक सुद्धा करण्यात आली. आपण एकदा बघू की ह्या केस संदर्भात काय काय झाले. सो बेसिकली ज्यांना माहिती नाही त्यांना एकदम पटकन सांगतो की प्रकार काय आहे. हा प्रकार असा आहे की आम्हाला असा दाट संशय आहे की पहिले हे जे 300 400 विद्यार्थी आहेत यामध्ये असे बरेच विद्यार्थी घुसलेत जे विद्यार्थी फेक आहेत, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कदाचित सेंटर मॅनेज करून किंवा अजून काहीही गैरप्रकार करून हे आतमध्ये गेलेत. कशावरून सर तुम्ही असं कसं म्हणताय, असा डाऊट काय येतोय? असं यामुळे डाऊट येतोय कारण यांचे CETचे हे रँक्स आहेत. CET मध्ये हे विद्यार्थी खूप हुशार आहेत, पण हे 10वीचा डेटा आहे. असे विद्यार्थी ज्यांना 10वीला 85 पेक्षा कमी मार्क्स होते असे किती स्टुडंट्स आहेत पहिल्या 100 मध्ये? 2022 ला फक्त 2 विद्यार्थी होते. ते वाढत आज 48 स्टुडंट्स आहेत. तुम्ही म्हणाल सर 10वी कठीण झाली असेल इथपर्यंत, इथून तर इथे येताना 10वी कठीण झाली असेल. मान्य 10वी कठीण झाली असेल तुमचं, पण मग इथे 48 जणांना 10वीला कमी मार्क्स आहेत 85 पेक्षा, आणि खाली जाताना जर तुम्ही बघितलं तर हा आकडा कमी होतोय. म्हणजे ज्यांना कमी मार्क्स आहे 10वीला त्यांचा आकडा खाली जाताना कमी होतोय. म्हणजे वरच्या विद्यार्थ्यांची 10वी खराब आहे, तसंच वरच्या विद्यार्थ्यांची 12वी सुद्धा खराब आहे. हे तुम्ही डेटा जर बघितला तर तुम्हाला जाणवून येईल. 12वीला 75 पेक्षा कमी, PCM ला किती आहे सर? 50 जण आहे. 50 अर्धे मुलं असे ज्यांना 75 पेक्षा कमी आहे. काही प्रॉब्लेम नाही, राहू द्या. पण हे खाली बघा, इथे 11 विद्यार्थी, 8 विद्यार्थी, 3 विद्यार्थी. म्हणजे खाली जर तुम्ही बघितलं ना, जे हे तुम्ही जर सम केली ना तर अगदी 400 पासून तर 900 पर्यंत, म्हणजे हे खालचे जे 500 600 विद्यार्थी आहेत त्यांची सम जरी केली तरी यांच्यामध्ये एवढे विद्यार्थी नाही ज्यांना 12वीला कमी मार्क्स आहे जेवढे पहिल्या 100 मध्ये. मग यासाठीच आम्ही निवेदन केलं की बाबा तुम्ही अजून डेटा चला CET सेल काय अजून गोष्टी झाल्या मी तुम्हाला सांगतो. हे झालं 10वी 12वीचं. हे तुम्हाला ट्रेंड दिसेल 2024 पासून. 2024 25 आणि 26 ही हॅट्रिक आहे. आधी असं नव्हतं. आधी जर बघायला गेलं तर बघा इथे किती सुंदर मार्क्स आहेत. फक्त एखाद दुसरा विद्यार्थी ज्याला 85 पेक्षा कमी, आणि खाली जाताना हा आकडा वाढतोय. म्हणजे एक पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. खाली जाताना बोर्ड खराब होते, CET पण खराब होते ऑन एन ॲव्हरेज. एक्सेप्शन एखाद दुसरा असू शकतात, सगळेच नसू शकतात, म्हणून तर आपण त्याला एक्सेप्शन म्हणतो. चला काय झालं. सगळ्यात पहिले हे सगळं झाल्यानंतर मीडियामध्ये गेला, सगळं गेलं. माननीय मुख्यमंत्र्यांना अपील करण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला. ठीक आहे, त्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचला नसेल, ते कामात असतील, मानलं.
एक हा व्हिडिओ बनवला की स्टॉप करा, कॅप प्रोसेस स्टॉप करा. याच्यामध्ये मी एका मुलीचं पण भाषण, की खरंच तिच्या काय तीव्र भावना होत्या. अहिल्यानगरला एक कार्यक्रम झाला होता, तर तिने जे बोलली ती तर ते अतिशय भावनिक होतं. हे सांगितलं की विद्यार्थ्याच्या जीवनावर काय परिणाम पडतो. एवढंच नाही तर बरेच व्हिडिओ बनवले. इनफॅक्ट जर तुम्ही पुढे जर बघितलं ना, तर याचा सोल्युशन कसं द्यायचं ते पण सांगितलं. याच्यात काय करू शकतो आपण, हा प्रश्न कसा सुटेल, यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवला, की ज्यामध्ये मी मान्य सुप्रीम कोर्टाने जे काही गाईडलाईन्स दिलेत 2024 वनिता यादव ची जी केस आहे वर्सेस युनियन ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही सेंटरचा डेटा रिलीज करायला पाहिजे, तुम्ही इंडिपेंडंट चौकशी करायला पाहिजे, आणि त्यानुसार सीबीआयने कारवाई केली. पण ही महाराष्ट्रात होताना दिसत नाही. तुम्ही जर बघितलं, माननीय शिक्षण मंत्र्यांपर्यंत जेव्हा हा विषय पोहोचला, मी जो व्हिडिओ बनवला होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचला किंवा मीडियाने तसं त्यांना सांगितलं, तर माननीय शिक्षण मंत्र्यांनी डायरेक्ट सांगून दिलं की सीईटी सेल ही स्वायत्त संस्था आहे, तर आम्ही काही करू शकत नाही. तो सीईटी सेल ही स्वायत्त संस्था आहे म्हणजे सीईटी सेल काय कोणाच्या अंतर्गत येत नाही का? नियम असं बिलकुल म्हणत नाही. मान्य शिक्षण मंत्र्यांकडे तो अधिकार नाहीये कायद्यानुसार बघायला गेलं तर, की ते सीईटीच्या कमिशनर जे आहेत त्याला रिमूव्ह करू शकत नाही, त्यांना रिमूव्ह करू शकत नाही. पण मुख्यमंत्री हे करू शकतात. ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ शकतात, ते सस्पेंड पण करू शकतात, त्यांच्याकडे त्या पॉवर्स आहेत. पण हरकत नाही, जे माननीय शिक्षण मंत्री म्हणतात ते आपण कन्सिडर करू की तसंच असेल. सीईटी सेल स्वायत्त संस्था आहे. सीईटी सेलचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मधला कसा डिफरन्स सांगितला. अरे तो विचारलाच नव्हता सर, आम्ही तो विचारलाच नव्हता. त्यांनी असे काहीतरी रॅन्डम नंबर्स आणून दिले, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की बघा आमच्याकडे असे पण विद्यार्थी आहेत का ज्यांना जेई मध्ये कमी आहे पण सीईटीला जास्त आहे. सो असं कुठलंच कोरिलेशन दिसत नाही. अहो असे मी तुम्हाला जे सीईटीला आमच्याकडे 5, 6, 7, 8 लाख विद्यार्थी बसतात, असे कुठले पण परम्युटेशन कॉम्बिनेशन बनू शकतात की जेईला कमी, बोर्डला जास्त, बोर्डला कमी, सीईटीला जास्त, सीईटीला कमी, दोन्हीकडे जास्त. हे बनू शकतं. प्रश्न असा आहे, पहिले 300 विद्यार्थ्यांची स्पेशलिटी एक्सप्लेन करा सर. नाही करण्यात आली. पालकांच्या भावना बघा, मी तुम्हाला सांगतो, हे जे विद्यार्थी आहेत ना, जे मध्ये घुसले, ज्याची संभावना आहे ना, त्याच्यामुळे काय एका मेहनती मुलांवर काय परिणाम पडतो बघा तुम्ही. हे पालकांच्या भावना आहे. शिंगारे सर जे आहेत आपले, जे आघाडीवर आहे या सगळ्या गोष्टींचा, त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. की PIL पण जी दाखल केली आहे, मागच्या वर्षी पण सरांनी काय काय प्रयत्न केले मी तुम्हाला सगळं सांगेल. आमचे कुटुंब यावर्षी सीईटी घोटाळ्यातील अत्याचारग्रस्त कुटुंब आहेत. पालकांचं नाव मी लिहिलं नाहीये फॉर सिक्युरिटी रिझन्स, प्रायव्हसी रिझन्स. माझ्या मुलीने गेली 4 ते 5 वर्ष, त्या पोरीनं 4 ते 5 वर्ष सातत्याने व प्रामाणिकपणे अभ्यासाचा ध्यास घेऊन अपार कष्टाने अभ्यास केला. सीईटी मध्ये किती पर्सेंटाईल आहे तिला? 99.93. तरी पण तिला COEPचं CS मिळालेलं नाहीये. ज्या वेळेस तिने पेपर लिहिला असेल, एवढी मेहनती मुलगी, एवढी हुशार मुलगी आहे, 12वीत सुद्धा तिला 90 पेक्षा जास्त टक्के आहेत. एवढं आमच्या मुलांनी कष्ट करावे, एवढे पर्सेंटाईल आणावे आणि COEP CS मिळत नाही का? कारण ते 300 विद्यार्थी बसले त्याच्यामध्ये, भरपूर असे आहेत जे डिझर्व करत नाही, असा आम्हाला दाट संशय. त्यासाठीच आम्ही इंडिपेंडंट चौकशीची मागणी करतोय. आम्हाला न्याय मिळायलाच हवा अशी आमची तीव्र भावना आहे. का नाही वाटणार? एका वडिलांना आपल्या मुलांसाठी, अरे आई वडील जेव्हा मुलांना कष्ट करताना बघतात तेव्हा किती आनंद होतो की खरंच आपलं लेकरू कष्ट करते आणि त्याचं फळ मिळायला पाहिजे. मी मान्य करतो, चला परीक्षेत काहीतरी तुम्हाला सुचलं नाही, काही झालं नाही, सगळ्या गोष्टी झाल्या, आपल्या हातात नव्हतं ते. अहो पण हे जे आता प्रकार चालले त्याला कोण थांबवणार आहे? एका आईचं पत्र, म्हणजे एका आईचा मेल आला होता मला, एकदम भावनिक. तुम्ही जर वाचला ना, आता तुम्ही इथे बघा, हे सगळं जाऊ द्या, इकडे जर तुम्ही बघा की 12वीची तयारी तशी 10वीच्या मार्च पासून सुरू होते. कधीपासून सुरू होते? 10वीच्या मार्च पासून. आणि विद्यार्थी सण वार सोशल लाईफ सर्व बाजूला ठेवून तयारी सुरू करतात. कष्ट बघा तुम्ही, विद्यार्थ्यांचे कष्ट बघा. हे सगळ्यांच्याच घरी झाले. मनामध्ये ठरवतात की कोणतं कॉलेज मिळवायचं आहे, आधीपासूनच स्वप्न ठरवतायत ते, त्याप्रमाणे झोकून तयारी करतात. पूर्ण घर 12वीमय बनून जातं. म्हणजे आमचे जे पालक आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षक आहे, त्यांचं पूर्ण जे हे 5 लाख पालक, 7-8 लाख, 10 लाख जे सीईटीला विद्यार्थी बसतात, एवढे कुटुंब फक्त सीईटी विचार करत असतात, 12वी विचार करत असतात, जेई विचार करत असतात. ही परिस्थिती आहे. आणि त्यामध्ये मुलांची आईचा तर किती मोठा रोल असतो. स्वतः माझ्या प्रिपरेशन मध्ये माझी आई, मला आठवतं
की मी खेडगावला राहायचो, तर खेडगावपासून नाशिकला आम्ही वडिलांना सोडून, वडील शाळेत शिक्षक होते, तर ती आली होती माझ्यासोबत राहायला, आली होती 11वी 12वीला नाशिकला, आणि त्याचा मला फायदा झाला. तर हे आपले आई वडील त्याग करतायत, हे पालक त्याग करतायत. आणि मुलांची आई तर विचारूच नका, पाहुण्यांना सांगणार की नको येऊ, सोशल लाईफ गेलं, जास्त वेळ घरी कशी शांतता राहील, आणि काही बाहेरचा आवाज जसे रोडची कामे, लग्नाची बारात, याचाही कसा त्रास कमी होईल हे बघत असते. ही आई चल, स्वतः आजारी पडायचं नाही, आजारी पडली तरी आई ती कष्ट करत असते मुलांसाठी, आणि कोणी पडू नये याची काळजी घ्यायची. परीक्षा जवळ येईल तसं बाहेरचं खाणं वगैरे सगळं बंद. विद्यार्थी मॉक पेपर सोडवतात, कधी रिझल्ट बघून खुश, तर कधी अजून मेहनत करण्यासाठी तयार होतात. कधी खूप मान दुखते, पिंपल्स येतात, 8-9 तास अभ्यास करून वजन वाढते, तरी ते मेहनत करण्यासाठी कमी पडत नाही. ट्युशनचे सर मोटिवेटेड ठेवतात मुलांना, विद्यार्थी एकमेकांना सपोर्ट करत असतात, आणि नंतर रिझल्ट हे चांगले येतात. मुलांना आशा वाटते की यस, आता ठरवलेले कॉलेज मिळणारच, आणि मेरिट लिस्ट आल्यावर कळतं की किती घोळ आहे आणि आपला रँक किती खाली गेले आहे. इथे सर्व घराची स्वप्न तुटायला सुरुवात होते. आईचे शब्द आहेत, ऐका हो ऐका. प्रशासनामध्ये बसलेले जेवढे तज्ज्ञ आहेत ना, ऐका तुम्ही. एक ट्रान्सपरंट चौकशी करा प्लीज. मला तर इतकं वाईट वाटलं ह्या सगळ्या गोष्टी, आणि खूप पालक आहे, त्यांच्या खूप भावना आहे. हे दरवर्षी होत आल्यावर कधी बंद करणार? झारखंडमध्ये झालं, मुलांनी आंदोलन केली, नंतर तिथल्या सरकारने सांगितलं की चला आम्ही ही परीक्षा कॅन्सल करतो. परत 10 वर्षाची जी काही एक्झाम झाली आहे, 10 वर्ष जी काही एक्झाम झाली 2024 पासून तर 2026, 10-12 वर्ष, तर सगळी निष्पक्ष चौकशी करायला आम्ही तयार आहोत. अहो, पण त्याच्या आधी आठवडाभर 10 दिवस तुम्ही मुलांना का उपाशी ठेवलं? काय गरज होती त्यांना परत उपोषण करायची? सरकार कुठलंही असो, सगळ्या सरकारांना माझा प्रश्न आहे, पालकांचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. मला मुलं म्हणतात की सर तुम्ही राजीनामा का नाही डिमांड केला? याचा राजीनामा, त्याचा राजीनामा. अहो, राजीनामा देऊन काय होणार आहे? हा पक्ष गेला, दुसरा पक्ष येईल, दुसरा पक्ष गेला, तिसरा पक्ष होईल. पक्षामध्ये प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम आपल्यामध्ये की आपण सहन करतो, आपण प्रश्न विचारत नाही, आपल्याला ते सांगितलं जात नाही. दॅट इज द मेन पॉइंट. शिक्षणाचा विषय आहे. महाराष्ट्रासारखं जे सुसंस्कृत राज्य आहे, त्या सुसंस्कृत राज्याची एवढी मोठी एक्झाम MHT CET, जिथे इंजिनियर्स बनतात, टॉपचे COEP VJTI सरदार पटेल कॉलेज आहे, त्याच्या टॉपच्या ब्रांचेस आहे, ज्यांचे लाखो परिवार जे आहेत ते त्यांच्या मुलांना ट्रेन करतात की कधी माझं लेकरू या कॉलेजला जाऊन चांगली प्लेसमेंट होईल, आपल्या परिवाराला चांगला न्याय मिळेल, मुलीला चांगलं शिक्षण मिळेल. पण हे कसं आपण करणार आहे मला कळत नाही. त्याच्यानंतर ही जी नीट 2024 ची जी केस आहे, नीट 2024 ची केस एक्सप्लेन केली होती मी मागच्या व्हिडिओमध्ये, पण सांगितलं होतं की हिसारमधून एका ठिकाणून जास्त विद्यार्थी असे आले होते की ज्यांना खूप जास्त मार्क्स होते. त्याच्यानंतर मग सेंटरने क्लॅरिफाय केलं की हा कोचिंग वगैरे हब आहे. पण नंतर CBI इन्क्वायरी झाली याच्यामध्ये, आणि CBI इन्क्वायरी झाल्यानंतर हे त्यांनी बघितलं की हा पेपर लीक झाला, आणि बरेच विद्यार्थी 155 विद्यार्थी सस्पेक्टेड, बेनिफिट्स वगैरे जे काही अॅक्युज्ड वगैरे त्यांना बाहेर करण्यात आलं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. हे थांबायला पाहिजे. दॅट इज अवर द फंडामेंटल थिंग. परत डिसेंबरचा अटेम्प्ट येतोय. काय होणार आहे डिसेंबरच्या अटेम्प्टमध्ये? आणि हे थांबवू शकत होतं माननीय CET सेल, आपण हे थांबवू शकत होता, आपल्या हातात होतं हे, आणि अजून पण आहे. जे कोणी विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी ज्यांनी ऍडमिशन केलेत ना, त्यांना बाजूला करा, कारवाई करा, ती इन्व्हेस्टिगेशन करा. जर आपण ठरवलं, पोलिसांनी ठरवलं, तर हे करू शकतात. एवढे मोठे लोक नाहीये त्याच्या मागे. एक ब्रांच अपग्रेड होऊन जाईल, ज्याला COEPचं सिव्हिल मिळायला लागले. सिव्हिल सोडून मेकॅनिकलचं पोरगं इलेक्ट्रिकलचं इलेक्ट्रॉनिक्स वाल्याला CS. अहो, किती फायदा होतो. आणि हा तर आमचा अंदाज आहे. माझे अनालिसिस हे म्हणतं, पण ते अनालिसिस पण चुकीचं आहे, मी तुम्हाला सांगतो. कारण मी हे अज्युम केलंय की 12वीला ज्याला मार्क्स आहेत तो विद्यार्थी हुशार आहे. पण काय सांगावं की 12वीचा पेपर सुद्धा मॅनेज असू शकतो. दॅट्स वाय देर इज अ नीड ऑफ एंटायर इन्व्हेस्टिगेशन. आपल्याला नाही माहिती याच्यामध्ये 100 पोरे, 200 पोरे, 500 पोरे, 1000 पोरे, वी डोंट नो. आपल्याकडे ती यंत्रणा नाही की माझ्याकडे यंत्रणा नाहीये किंवा तुमच्याकडे यंत्रणा नाही की आपण ते करू शकतो. म्हणून तर आपण सरकारला टॅक्स देतो, म्हणून तर या सगळ्या व्यवस्था बनवल्यात आपण. तर आता याच्यानंतर एक व्हिडिओ तुम्ही बघाल, तर शिंगारे सर जे अहिल्यानगरचे आहेत, ते तिथे त्यांचे त्यांचं कॉलेज वगैरे आहे. त्यांनी मागच्या वर्षी बघा, तुम्हाला सांगतो मी तुम्हाला काय काय प्रयत्न झाले शिंगारे सरांकडनं, काय काय प्रयत्न झाले जर तुम्ही नीट बघायला गेले. या वर्षी माननीय मुख्यमंत्री असतील,
त्याच्यानंतर उच्च शिक्षण तंत्र विभाग म्हणजे एज्युकेशन, हायर टेक्निकल एज्युकेशन असतील, या सगळ्यांकडे हे पत्र देऊन आलेत. सरांनी हे पत्र दिलं, तुम्ही हे वाचू शकतात की काय काय गडबड झाली, काय काय नाही. डेट सकडे बघा, 4 ऑगस्टला सर गेले होते, 4 ऑगस्टला गेले होते. त्याच्यानंतर 4 ऑगस्टला सीईटी सेलला सुद्धा पत्र देण्यात आलं. तेवढंच नाही तर मागच्या वर्षी PIL दाखल करण्यात आली, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मागच्या वर्षी दाखल करण्यात आली हायकोर्टात. पण हायकोर्ट बोललं, म्हणजे मान्य हायकोर्ट असं त्यांनी सरांनी सांगितलं की मान्य हायकोर्टाने हे खारिज करून टाकलं, किंवा त्यांना म्हटलं की याच्यात पालकच नाही. आणि बरोबर आहे, हायकोर्टाचं पण बरोबर असेल, पालकांनी पुढे यायला पाहिजे. सर काय करणार एकटे काय करणार? मागच्या वेळेस गोष्ट वेगळी होती, यावेळेस सर स्वतः पालक आहे, कारण त्यांचा मुलगा आता 2027 ची एक्झाम देणार आहे. ते पालक पण आहेत, ते शिक्षक पण आहेत. आणि सर या कार्यक्रमामध्ये हे जी चळवळ चालू आहे ना, सर खूपच जास्त पुढे आघाडीवर आहे. माझं काम आहे व्हिडिओ बनवणं, पण सर ग्राउंड लेवलच्या सगळ्या गोष्टी करतायत. हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे 2025 पासून सरांचे प्रयत्न आहेत. याच्या मागे पण मुंबई मुंबई नुसत्या चक्रा चालू असतात, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. एक कार्यक्रम कंडक्ट झाला होता पुढारीमध्ये. जर तुम्ही बघायला गेलं ना, तर पुढारीमध्ये त्याची न्यूज पण आली. आता याच्यात नसेल, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये भरपूर शिक्षक होते, भरपूर शिक्षकांची टीम होती, मी होतो त्याच्यात, विद्यार्थी होते, सगळे होते. सगळ्यांची एकच भावना होती की चौकशी पाहिजे, याच्यावर कारवाई पाहिजे. आम्ही कुठल्याही टीचर्सनी ना आमच्या कुठल्या विद्यार्थ्यांनी कुणाचा राजीनामा मागितला नाही, कधी रस्त्यावेळची भाषा केली नाही, काहीच केलं नाही. आम्ही कसं रस्त्यावर जाऊ द्या, आम्हाला घराच्या बाहेर एक सुट्टी मिळायला अवघड होतं, कारण रोज क्लासेस असतात. ज्यांचे विद्यार्थी 11वी 12वी तुम्हाला माहिती असेल, फक्त रविवारला सुट्टी असते, ते पण टेस्ट पेपर वगैरे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तरी ऑनलाईन टीचर्सला त्यातल्या त्यात फ्लेक्झिबिलिटी आहे. ऑफलाईन टीचर जे आहेत, आता शिंगारे सर आहेत, ते रोज 7-7, 8-8 लेक्चर घेतात. सर आज 50 वर्षाचे जवळजवळ, सरांना 27 वर्षापासून ते मॅथ्स शिकवत आहेत. म्हणजे ऑलमोस्ट माझ्या वया एवढं, थोडंफार त्याच्यापेक्षा कमी. माझं 31 वय, सरांना 27-28 वर्षाचा अनुभव आहे ऑलमोस्ट. तेवढ्या वर्षापासून सर शिकवत आहेत. ते हाडाचे शिक्षक आहेत, जे बोर्डाला महत्व देतात, जे सीईटीला महत्व देतात. आणि त्यांना दुःख होणं साहजिक आहे. सर आमच्याकडून, आमच्या अहिल्यानगरमधून आधी बरेच विद्यार्थी जायचे COEP व्हिजिट यायला, आता ते जात नाहीत आता. आणि हे वाईट वाटण्यासारखं आहे. गावातली मुलं इतके कष्ट करतात, गावात असो, शहरात असो, कुठेही असो, एवढे कष्ट करतात. आणि ही जर प्रक्रिया, ह्या ज्या प्रक्रिया अशा असतील तर कसं होणार? आणि ऍज अ टीचर ऑल्सो, आता कसं आहे, आता ठीक आहे, झालं, आता हे झालं, सीईटीचं प्रकरण झालं सर, झालं, आता डिसेंबरचा सिलेबस कंप्लीट करू. कसं मी पुढे जाणार? मी शिकवताना पण रोज मला तोच प्रश्न असतो. हा प्रश्न अजून सुटलेला नाही ना. मी तर आता आलोय, मी तर एवढं, म्हणजे काय म्हणतात त्याला, या टीचिंग फील्डमध्ये मागच्या 3-4 वर्षापासून आहे. पण हे शिक्षक ह्यांना किती त्रास होत असेल 27-28 वर्षापासून. हे ते वाले शिक्षक जे आपण ज्याला म्हणतो ना हाडाचा मास्तर आहे, तर ते आहेत. तर तुम्ही आता सरांचा व्हिडिओ बघा, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. मी नारायण शिंगारे. 2025 पासून मी MST CETमध्ये जे घोळ व्हायला लागलेले आहेत त्याच्यासाठीच अभ्यास करत आहे. लक्षात आलं 2025ला 500-600 मुलं पहिल्या 2000मध्ये ॲड झाले. 2026ला ही संख्या 1,500पेक्षा जास्त आहे. पहिल्या 5,000 विद्यार्थ्यांमध्ये 1,500पेक्षा जास्त विद्यार्थी आलेले आहेत. याचं कारण म्हणजे की लोक सेंटर मॅनेज करायला लागलेत, रिस्पॉन्स शीट मॅनेज करायला लागलेले आहेत. या सगळ्या गोष्टी आता बाकी सगळ्या याच्यातून तुमच्या लक्षात येते. आणि त्यालाच एक आवाज उठवायचा म्हणून यावर्षी काही पालक माझ्या मागे लागलेले आहेत की सर आपल्याला कोर्टात जायलाच हवं आहे, कारण ॲडमिशन प्रोसेस तर होती आहे, परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबावं याच्यासाठी आपल्याला कोर्टात जायचं आहे. आणि कोर्टात जायचं आहे तर जेवढे जास्त पालक सोबत असतील तेवढी जास्त मदत होईल. आर्थिक मदत म्हणत नाही मी, आर्थिक पालकांना आम्ही जास्त ताण होऊ देणार नाहीत, आम्ही स्वतः जास्त खर्च करू, परंतु तुमचे मोरल सपोर्ट किंवा तुमची साथ असणं गरजेचं आहे की तुम्ही जिथं पाहिजे तिथे आमच्यासोबत यावं किमान, किंवा नाही जरी आले तरी तुमचं एखादं डॉक्युमेंट तरी आमच्यासोबत असावं. या दृष्टीनं ज्यांना असं वाटतं की माझ्या मुलावर अन्याय झाला आहे, कारण
बघा VJTIचा कट ऑफ मागच्या वर्षी ओपन मेल कॅन्डिडेटसाठी 99.85च्या आसपास 87च्या आसपास काहीतरी होता. यावर्षी तो 99.99 झालेला आहे. COEP CS चा कट ऑफ जो 99.85 होता तो यावर्षी 99.97 इतका आहे. म्हणजे मुलांनी मेहनत किती करायची आणि याच्यामध्ये मेहनती मुलांचं किती नुकसान होतं आहे हे तुम्ही समजू शकत असाल. तर माझं तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही मला संपर्क करा. माझ्या मोबाईल नंबरवर किंवा माझ्या ईमेल ID वर या व्हिडिओसोबत मी तुम्हाला तो देत आहे. आणि मला संपर्क करा. संपर्क करून तुमच्याकडे ज्या काही प्रूफ्स आहेत, कोणाकडे काही ऑडिओ असेल, कोणाला काही फोन कॉल आलेले असतील, रेकॉर्ड केलेले असतील, किंवा कोणाचे नंबर असतील, कोणाची नावं असतील, जे काही असेल ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा. आपण क्राईम ब्रँचला पण या गोष्टीची माहिती देत आहोत आणि त्याच्यातून तपास चांगला पुढे निघेल. एक आपले 2 उद्देश आहेत. एक तर ही प्रोसेस थांबून याच्यातून ही जी घुसलेली मंडळी त्याला बाहेर काढता यावं. दुसरा आपला उद्देश आहे की जरी नाही काढता आलं समजा यावर्षी, तर पुढच्या वर्षी तरी किमान अशा गोष्टी होऊ नयेत. आणि अशा गोष्टी कधी होणार नाहीत, जर एखाद दुसरा तरी आपल्याला सापडला आणि त्याला सजा झाली, असा कोणीतरी कॅन्डिडेट सापडो किंवा एखादी एजन्सी सापडो, एखादा सेंटर मॅनेज करणारा व्यक्ती सापडो, त्याला एखाद्याला सजा झाली तर त्यानंतर हा प्रकार थांबल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आणि हे सर्व पालक सहभागातून होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं आजूबाजूला सर्च करा. बघा तुमच्या बाजूला असे कोण विद्यार्थी होते. स्पेशली मुलांच्याही लक्षात येतं की आपल्या क्लासमधले असे किती विद्यार्थी होते की जे फारच लोअरला होते आणि त्यांना चांगले पर्सेंटाईल आलेत आता. म्हणजे त्यांनी काहीतरी केलं आहे. मग त्यांच्या आजूबाजूला जाऊन तुम्ही चौकशी करा की त्यांनी कसं केलं, कुठून केलं, कोणाकडून केलं, तुमचं काम होतं आहे का असं तरी विचारा की आमचं काम होऊ शकेल का, किंवा तुमच्या लहान भावाचं कुणाचं यावर्षी, म्हणजे त्याच्यातून माहिती आपल्याला मिळेल. असं काहीतरी तुम्ही करा की काही ना काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली पाहिजे. आणि तशी इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर माझ्यापर्यंत शेअर करा आणि याला आपण चांगलं स्वरूप देऊ पुढच्या 10 दिवसामध्ये, याची मला गॅरंटी आहे. धन्यवाद. तर तुम्ही बघितलं असाल की सर किती कळकळीने बोलत होते. आणि मी तुम्हाला सरांचे शब्द सांगतो की सर या प्रकरणासाठी मी मरायला पण तयार आहे, अशा लेवलचे सर आहेत. आणि तुम्हाला सांगतो ना, मी जेव्हा बँगलोरपासून अहिल्यानगरला गेलो, जेव्हा तो कार्यक्रम केला, त्या कार्यक्रमाची सगळी अरेंजमेंट सर असतील, त्यांची टीम असेल, त्यांच्या मागे अजून भरपूर टीचर्स आहेत. अहिल्यानगरची टीम आहे, घोणसे सर असतील, शितोळे सर असतील, भरपूर सर आहेत. पण सर जे आहेत ना ते माझ्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये. सर तुम्ही पोहोचले का, सर तुम्ही निघताय ना, हां सर तुम्ही असं झालं का, सर तुमचं जेवण झालं का. प्रत्येक गोष्टी हे ते असं लढतायत जसं काय म्हणजे त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला, देवानीच पाठवलंय या सगळ्या गोष्टींना पुढे न्यायला. यामध्ये आपल्या सगळ्यांना, विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, सगळ्यांनी मिळून सरांच्या पाठीमागे उभं राहायचे. सर हायकोर्टामध्ये केसेस आहेत, त्यांच्यावर अजून पालक आहेत, ते दाखल करतायत, सगळ्या गोष्टी करतायत. कुठलाही तुमच्याकडे पुरावा असेल, ऑडिओ क्लिप असेल, जे असेल तुम्ही दुसऱ्या व्हॉट्सअप नंबरवरून पाठवा, काही करा, मेल ID कुठेही करा, काही करा, सरांच्या मोबाईलला आणि ईमेल ID ला ते पाठवा. कारण जर तुम्ही आता बोललो नाही तर मी हे तुम्हाला गॅरंटेड सांगतो, हा प्रश्न परत सुटायला खूप अवघड होऊन जाईल आणि परत तेच होणार आहे. हा सरांचा मोबाईल नंबर आहे, हा व्हॉट्सअप नंबर आहे सरांचा. व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा, काय तुमच्याकडे पुरावा आहे, तुम्हाला काय म्हणायचंय, कुठल्या प्रकारची तुम्ही मदत करू शकता, पुढे या. ठीक आहे, आपण आपल्यासाठीच करतोय, हे आपलं कार्य आहे. हे ना तुम्ही काय म्हणता त्याला, हे काही सरांचं कार्य नाहीये ना माझं कार्य नाही, हे सगळ्यांचं कार्य आहे. हे समाजाचा प्रश्न आहे. हा वाला नंबर ठीक आहे सरांचा आहे आणि हा सरांचा ईमेल ID आहे ना. याच्यात S स्मॉल आहे बरं का, S स्मॉल आहे, shingare.n.b, N आहे हा, N फॉर नाशिक. ठीक आहे, @gmail.com. तर इथे तुम्ही संपर्क करू शकता. इथे जे काही पुरावे असतील तुमच्याकडे ते करू शकता. सर आता लवकरच क्राईम ब्रांचमध्ये जातील. त्यांना क्राईम ब्रांचकडनं पण पत्र आले, क्राईम ब्रांचकडनं पण सरांना पत्र आले की सरांनी बघा, सर सगळ्या बाजूने प्रयत्न करतायत. ते पोलीस सहआयुक्त असतील त्यांना भेटलेत, CET सेलचे आयुक्त आहेत त्यांना भेटलेत, हायकोर्टामध्ये सर जाऊन आलेत. सरांच्या डोक्यात फक्त तोच प्रश्न आहे
आणि असं मी म्हटलं ना, एक सर असे उभे राहिले ना, असे अजून पालक उभे राहिले ना, तर आपल्या मुलांना न्याय मिळेल म्हणजे मिळेल. जोपर्यंत पालक पुढे येत नाही ना, तोपर्यंत शिक्षक काहीच करू शकत नाही. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण आम्हाला हाच प्रश्न विचारणार की तुमचा काहीतरी इंटरेस्ट आहे. सगळेच आता काय आहे, इतक्यात कोचिंग वाल्यांचं नाव खूप बदनाम झाले, पण सगळेच लोक सारखे नसतात. आणि मी तर म्हणतो प्रत्येक फील्डमध्ये 5-10% लोक तसे असतात. अहो पण आहेत ना शिक्षक, सरांसारखे शिक्षक आहेत ना. असे भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, जे कधी ऑनलाईन तुम्हाला दिसणार नाही, पण ते ग्राउंड लेवलला जाऊन मेहनत करतायत. ते मेहनत करतात, विद्यार्थी मेहनत करतात, म्हणून आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी COEP VJTI सरदार पटेलला पोहोचतात. तर त्यांना साथ देणं आपल्याला आवश्यक आहे. तर मला अपेक्षा आहे की तुम्ही नक्की हे कराल. आणि मी खाली एक लिंक देतोय, व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक देतोय. त्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि ते जॉईन करा. तो व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये बरेच लोक आहेत, बरेच शिक्षक आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामधून पण तुम्हाला काही इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल, काही करायचं असेल, तर तुम्ही जॉईन करू शकता. आणि मी परत एकदा सांगतो, काहीही झालं तरी हे माझ्याकडनं हे आश्वासन आहे, काही झालं तरी मी नेहमी सरांच्या पाठीमागे उभे राहणार, नेहमी उभा राहणार. कारण हा मुद्दा यावेळेस सुटायलाच हवा. MHT CET विद्यार्थी, पालक, शिक्षक, आमच्या पूर्ण सगळ्यांना न्याय मिळाला. जय महाराष्ट्र.